तर बदलापूर शहरामध्ये विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी लागलेत। शहरातील चिमुकलींच्या अत्याचाराच्या घटनेनंतर याचं राजकारण केलं जात असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे। अत्याचाराची घटना बाजूला राहून त्यात सुरू असलेल्या राजकारणाला बदलापूरकर त्रासलेत, त्यामुळे त्यांनी आपल्या भावना या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत। बदलापूर शहरामध्ये एका शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर शाळेतीलच कर्मचाऱ्यांना अत्याचार केला होता। या संतापजनक घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते, उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं होतं। मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, भाजपा यांच्यामध्ये राजकारण सुरू झालं आणि याच राजकारणाला कंटाळून आता बदलापूरकरांनी बॅनरबाजी केलेली आहे। ठिकठिकाणी बदलापूर शहरातील मुख्य चौकांमध्ये हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। या बॅनरचा आशय अशा प्रकारे आहे की बदलापूरकर म्हणून आम्ही त्या दुर्दैवी प्रकाराचा निषेध करतोच, पण त्या दुर्दैवी प्रकारावर बदलापुरात विकृत राजकारण नको, एक सजग बदलापूरकर। बदलापूरकरांनी आपली व्यथा या माध्यमातून मांडलेली आहे की या घटनेचं जे राजकारण सुरू आहे त्याला आम्ही वैतागलेलो आहे, त्यामुळे कृपया करून त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा ही सगळ्यांची इच्छा आहे। मात्र राजकारणाची पातळी घसरत आहे आणि प्रत्येकजण या विकृत राजकारणामध्ये उतरला आहे आणि त्या माध्यमातून बदलापूरकरांनी आपला रोष या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केलेला दिसतोय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। तर बदलापुरात 3.5 वर्षांच्या चिमुरडीवरती झालेल्या अत्याचारानं अवघा महाराष्ट्र हादरला। ज्यांच्या पोटच्या गोळ्यासोबत हे घडलं त्यांच्या भावनांचा तर आपण विचारच करू शकत नाही, पण मनातलं दुःख कुणासोबत बोलल्याशिवाय हलकं होऊ शकत नाही। हीच प्रांजळ भावना मनात ठेवून आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपते यांनी पीडित मुलीच्या काकांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करणाऱ्या आहेत। आमची मुलगी अजूनही धक्क्यातच आहे। काय झालंय, काय होतंय हे तिच्या कळण्यापलीकडचं आहे। आमच्यासाठी सुद्धा ही घटना खूपच वेदनादायी आहे। 13 ऑगस्टपर्यंत आम्हाला आमच्या मुलीसोबत असं काही घडलंय याची पुसटचीही कल्पना नव्हती। आमची हसती खेळती मुलगी अचानक शाळेत जायला नाही म्हणू लागली। त्याच दरम्यान आमचं असंही लक्षात आलं की ती चालू शकत नाहीये। तिच्या बाबतीतली आणखी एक ॲबनॉर्मल गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली की आमची मुलगी शूला जायला नाही म्हणू लागलेली। आम्हाला वाटलं की तिला कदाचित युरिन इन्फेक्शन झालं असावं। याचवेळी आम्हाला शाळेतल्या आणखी एका मुलीच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची मुलगी त्यांना म्हणत होती की शाळेतल्या एका दादानं तिच्यासोबत काहीतरी चुकीचं केलंय। मुलीनं असं सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचं ठरवलं। हे ऐकून मग आम्ही सुद्धा अलर्ट झालो, कारण आमची ही मुलगी शाळेत जायला घाबरत होती आणि शूला जायलाही टाळाटाळ करत होती। मग आम्ही आमच्या मुलीचीही मेडिकल टेस्ट करण्याचा निर्णय घेतला। टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला। हे सगळं पचवणं, सहन करणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक होतं, वेदनादायी होतं। पण या धक्क्यातनं सावरून आम्ही हिंमत गोळा केली आणि पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला। 16 ऑगस्टच्या दिवशी आम्ही प्राथमिक मेडिकल रिपोर्ट सोबत पोलीस स्टेशनला पोहोचलो, पण 12 तास आमची कुणीही दखल घेतली नाही। आम्ही वेळोवेळी विनंती करत राहिलो की आमचं ऐकून तरी घ्या, पण पोलिसांकडनं आम्हाला खूप उद्धट आणि अरेरावीचीच उत्तरं मिळाली। शेवटी आम्ही स्थानिक राजकीय नेत्यांकडे गेलो आणि मग त्यांच्या हस्तक्षेपानंतर आमची तक्रार नोंदवली गेली। FIR दाखल झाल्यावर आम्हाला पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयात मुलीची टेस्ट करायला सांगितलं। मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताची वेळ दिली, पण तिथेही पोलिसांच्या दिरंगाईचा आम्हाला सामना करावा लागला। आम्ही 8:45लाच पोहोचूनही पोलीस मात्र तिथे 11 वाजता आले। आम्हाला शंका आहे की शाळेतल्या आणखी काही मुलींसोबत असा प्रकार घडलेला असू शकतो, पण भीतीपोटी लोक पुढे यायला घाबरत असावे। काही दिवसांपूर्वी पालकांनी आरोपी अक्षय शिंदेच्या चुकीच्या वागणुकीबद्दल वर्ग शिक्षकांकडे तक्रारही केली होती, पण वर्ग शिक्षिकेनं लक्षही दिलं नाही। वर्गातल्या मुलींना शू करून येण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ कसा लागतो असा साधा प्रश्नही वर्ग शिक्षिकेला का पडू नये याचंही आम्हाला खूप नवल वाटतंय। आणखी एक गोष्ट म्हणजे वर्गापासून बाथरूम खूप लांब आहे, त्यामुळे तिथे जाण्यासाठी मुलांना मदतीची गरज लागणारच आहे। या सगळ्या घटनेनंतर आम्ही शाळेकडे त्या दिवसांच्या CCTV फुटेजची मागणी केली, पण शाळेनं फुटेज द्यायला नकार दिला। गेल्या 15 दिवसांपासून CCTV बंद असल्याचं शाळेनं आम्हाला सांगितलं। आम्हाला संशय आहे की शाळा व्यवस्थापनानं पुराव्यांसोबत काहीतरी छेडछाड केली असावी, पण आमच्या मुलींना आता न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। तर हे
ऐकणं सुद्धा खूप वेदनादायी आहे आणि बदलापूरच्या याच घटनेच्या निषेधार्थ आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीनं येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही माहिती दिली आणि या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष यात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून अकार्यक्षम सरकारला आरसा दाखवण्याचं काम जनता करेल असं नाना पटोले म्हणाले. तर राज्यामध्ये महिला आणि मुली असुरक्षित असल्याचा आरोप देखील पटोलेंनी केला. बच्चों पे अत्याचार होने वाला सबसे बड़ा कोई अगर देश का राज्य हो तो महाराष्ट्र है। 21,000 के ऊपर महाराष्ट्र में इस तरह की घटनाएं हुई है। सरकार इस बातों को दबा रही है और इसलिए आने वाले 24 तारीख को महाराष्ट्र को बंद की आवाज़ हमने दी है।